आता तुमच्या आमच्या घरातला एक प्रश्न, लहान मुलांची मोबाईलची सवय कशी सोडायची? कारण मुलांचं मोबाईलचं व्यसन वाढल्याची नवी आकडेवारी समोर आली आहे. वेळीच तुमच्या मुलांची मोबाईलची सवय कमी करा, कारण मोबाईलचं व्यसन हे दारूपेक्षा घातक असल्याचा इशारा देण्यात आलाय. हातात मोबाईल आणि त्यावरून वरखाली फिरणारी बोट, हे चित्र हमखास तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. तरुण पिढी जर मोबाईलच्या आहारी गेलीच आहे, मात्र मोबाईलच्या या व्यसनाची शिकार ठरू लागली आहेत ती लहान मुलं. आई वडील दोघंही कामात व्यस्त असतील तर लहान मुलांच्या हाती सर्रास मोबाईल दिला जातो आणि मग त्याचंच व्यसन या मुलांना लागतं. तर मी बोललो नाही पप्पा, पहिला त्यांच्याशी भांडलो की नाही पप्पा मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, काही होऊ दे. म्हणजे ते झाले वादावाद. मग तर पप्पाने जरा दोन दिले आणि मग घेतला फोन काढून. मग त्या रात्री मला असं होत होतं की दिवस अर्धा निघाला की नाही मित्र आता सगळे गेम खेळतात, मी त्यांचं वाकून बघतोय गेम त्यांच्यामध्ये. मग नंतर असं वाटलं की नाही रे खेळायचं आहे मला पण खेळायचं आहे. नंतर परत पप्पांकडे गेलो, परत पप्पांशी भांडलो, ओ पप्पा मला पाहिजे, माझे मित्र खेळतात, मला पण गेम पाहिजे खेळायला. मग नंतर पप्पा बोलले की काय नाही मिळणार आणि फोनच लपून ठेवला. आणि मग नंतर त्यात लपून ठेवला. मी शोधायला प्रयत्न केला, नाही मिळाला तो. नंतर परत आले. नंतर त्याने समजलं की मला मिळाला आहे फोन. त्याने परत 2 धमक लाडू दिले आणि परत मग लपून ठेवला फोन आणि दिलाच नाही. मग रात्रभर मला असं व्हायला लागलं, अरे काय मला खेळायचं आहे मला खेळायचं आहे. म्हणजे असं बोलतो ना एडिक्शन लाईफ झालेलं मला. आता वेकेशन्स चालू आहे. विदाऊट वेकेशन्स पण मोबाईलचा वापर होतोच आहे जास्त. म्हणजे मी एकटीच नाही, सगळेच मुलं करत आहेत जास्त. आता ह्या वयात फोन भेटला आहे, पहिले तर भेटायचं नाही कोणाला, बट आता भेटला आहे तर असं विदाऊट फोन तर राहूच नाही शकत. सगळी जागेच फोन यूज होतो, सगळीकडेच घेऊन जातो. म्हणजे खाली काही छोट्या वस्तू घ्यायला जायचं असेल तेव्हा पण फोन सोबत घेऊन जातोच आम्ही. विदाऊट मोबाईल नाही होऊ शकत, कारण की आता त्या एक वस्तूशी अटॅच झालो आहे. आणि विदाऊट फोन आता असं वाटतं की काहीच नाही होऊ शकत, फोन लागतोच. म्हणजे एक दिवसाशिवाय पण फोनशिवाय काहीच नाही होऊ शकत. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातले किशोरवयीन तरुण दररोज 3 तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईलचा वापर करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या सर्व्हेनुसार 27% मुलांमध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे नैराश्य आणि एकटेपणा आलाय. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्सच्या रिसर्चनुसार 65% तरुणांमध्ये सोशल मीडिया वापरला नाही तर आपण कुठेतरी कमी पडू ही भावना निर्माण झाली आहे. सिस्टमिक रिव्ह्यू मेटा ॲनालिसिसनुसार सोशल मीडियाच्या वापरामुळे न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसीज म्हणजेच मेंदूचा आजार होत असल्याचं समोर आलंय. दारूच्या व्यसनापेक्षाही मोबाईलचं व्यसन घातक असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे वेळीच मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. जसं बाकी व्यसन जे आपण बघितलं, जसं अल्कोहोल बघत असाल तुम्ही, किंवा एकदा थोडंसं घेतलं, समजा आज एक पेक घेतला, पर्टिक्युलर ब्रँडचा घेतला, समजा आज मी बियर घेत असेल, उद्या परवा जाऊन मला असं वाटेल की अरे नाही, मी 2 बॉटल ऑफ बियर प्यायला पाहिजे, 3 प्यायला पाहिजे, तेव्हाच मला छान वाटतं किंवा तेव्हाच मला रिलॅक्स वाटतं. पण आता असं होतं की नाही, मग आता बियरनी पण काम भागत नाही, मग जास्त पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल असेल तर विस्कीमध्ये असेल तर मग मी आता त्याच्यावर शिफ्ट होतो. पण मग मला 1 क्वार्टरने होत नाही, 2 क्वार्टर, 3 क्वार्टर, आणि मग हे एक दिवस सोडून एक व्हायचं आता रोज व्हायला लागलं. असा जो डिपेंडन्सी पॅटर्न आपल्याला अल्कोहोल किंवा अदर सबस्टन्सेसमध्ये पाहायला मिळतो, तसाच ह्या सोशल मीडिया ॲडिक्शन किंवा गेमिंग ॲडिक्शन पर्टिक्युलरली याच्यामध्ये पाहायला मिळतो, किंवा गॅम्बलिंगमध्ये तुम्ही म्हणाल तर त्याच्यात पाहायला मिळतो. तुमची मुलं एकलकोंडी व्हायला नको असतील, त्यांच्या जगण्यात नैराश्य निर्माण व्हायला नको असेल तर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. दिवसातनं ठराविक वेळच त्यांना मोबाईल पाहू द्या. मोबाईल शिवाय आपण जगूच शकत नाही ही भावना त्यांच्या मनातनं काढून टाका. सुरुवातीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारं डेटा पॅक इंटरनेटच्या युगात कवडीमोल झालं आणि याच इंटरनेटवर चालणाऱ्या विविध सोशल मीडिया ॲप्सच्या आहारी सध्याची तरुणाई गेली आहे. ते म्हणतात ना की व्यसन जितकं स्वस्त तितकेच त्याचे दुर्गामी परिणाम देखील असतात. अलीकडे आपण इतर व्यसनापासून मुक्ती मिळावी यासाठी ठिकठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र बघतोय. मात्र येत्या काळात आता जे बोटावर मोजण्या इतके डिजिटल डिटॉक्स सेंटर आहे, ते डिजिटल डिटॉक्स सेंटर ठिकठिकाणी सुरू झाले तरी आपल्याला वावगं वाटायला नको. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.